अग्निसारमध्ये आपल्याला काय करतो, पहिल्यांदा पद्मासन घालावं लागतं, कळलं की नाही. पद्मासन घातल्याच्या नंतर ते व्यवस्थित होतं, कळलं. पूर्ण आपला हा जोर जो आहे, हातांचा जोर पूर्ण आपला कुठे असेल, पूर्ण मांड्यांवरती असेल. आपण अग्निसार करतोय. आग, अग्नी म्हणजे काय, आग म्हणजे आपला नाभिस्थान आहे. हे बिजली का घर आहे. बिजली म्हणजे काय आहे, विद्युत, कळलं की नाही. बिजली का घर म्हणजे आपण जे काय अन्न खातो ते इथे स्वाहा होतं, कळलं की नाही. मग इथे स्वाहा झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण काय करतो, भापके लावून त्याला काय करतो, जिरवतो, कळलं की नाही. हा म्हणजे आग पेटल्याच्या नंतर कसं सगळं हे होतं की नाही, तसं याच्यामध्ये ते अन्न काय होतं, जिरतं. सावधान, रे चा श्वास सोडला, अग्निसा. आपापल्या कॅपॅसिटी प्रमाणे आपण हे सगळं करायचं आहे. मग तुमची जी कॅपॅसिटी आहे ती कॅपॅसिटी तुम्ही त्यामध्ये करायला, कोण 5 मारेल, कोण 10 मारेल, कोण 15 मारेल. आपापल्या लगेच जिराला सुरुवात होते. सावधान, रे चार, मग आतमध्ये या, तयार अग्निचा. पोट दिले सोडा आणि श्वास भरा. खांदे वगैरे हलवायचे नाही, खांदे वगैरे हलवायचे नाही, लक्षात घ्या. परत एकदा करा. सावधान, रे चार, अग्निचा. चालू द्या. थकल्यासारखं वाटलं, पोट दिलं सोडा आणि श्वास घ्या. तर आपण श्वास सोडून गेला होता, शेवटी काय होणार आहे, श्वास भरला जाणार आहे. अंतर ठेवायचं आणि डोकरा अशी येतात सरळ बाहेर काढायचं आणि ताट असं राहायचं, कळलं की नाही. ताट राहायचं आणि परत असंच सेम रेचक केला, अग्निचा. मग वर राहून काय केलं मी, श्वास भरला. येते लक्षात. एक तर तुम्ही बसूनही करू शकता आणि उभ्याने करू शकता. मग तो तुम्हाला जे इझी वाटेल, कळलं की नाही. हा पण प्रॅक्टिस दोन्हीची ठेवा, पण जे इझी वाटेल ते. मग काही जणांना उभ्याने चांगलं येईल, काही जणांना बसून. येते लक्षात. चला आपण सगळे एकत्र करूया. समोर बघा व्यवस्थित, असं बाहेर काढा पूर्ण व्यवस्थित आणि पूर्ण जोर आहे ना आपल्या मांड्यांवरती असेल. सावधान, रे चार, श्वास सोडा, अग्निसा. चालू द्या. शेवटचा हाताला आपल्या थकव्याकडनं उभं राहायचं, श्वास मारायचा. आपण प्रॅक्टिससाठी किती आवर्तन करायची, 3 आवर्तन करायची. किती आवर्तन करायची, प्रॅक्टिससाठी किती करायची, 3 आवर्तन करायची. आणि मग नंतर म्हटलं, जो 100 हफ्ते लगाएगा वो 100 साल जिएगा. जो 100 हफ्ते लगाएगा वो 100 साल जिएगा. म्हणजे 100 झाले पाहिजे. मग 3 याच्यामध्ये कोण 35 चे 2 मारतील, शेवटचा 30चा मारतील. 35 गेले 70, 30 झाला म्हणजे 10 दिवसांमध्ये. कळलं की नाही.
आणि काय होतं, या आपट्याने पोटातील पोटाला पण आपली पोटातील 72,000 नाड्यांचं काय होतं, प्राथमिक शुद्धीकरण होतं. म्हणजे आपल्या शरीरामध्ये किती नाड्या आहेत, 72,000 नाड्या. आणि या 72,000 नाड्यांचं काय होतं, प्राथमिक शुद्धीकरण होतं. पोटातील उष्णता वाढते, पोटातील उष्णता वाढून आतड्यांची काय होते, सफाई होते. कळलं की नाही. संचित मळ, संचित मळ म्हणजे साचलेला जो या मळ आहे, संचित मळ ढिला केला जातो आणि बुधवाराकडे काय केला जातो, त्याला ढकलला जातो आणि त्यामुळे शौचास काय होतं, साफ होतं. कळलं की नाही. अजीर्णता, अजीर्णता, बद्धकोष्ठता, आव पडणे, मूळव्याध इत्यादी विकार याच्यातून निघून जातात. कळलं नाही. वीर्यदोष, वीर्यदोष जे आहे, मनुष्य वृद्धापकाळी सुद्धा तारुण्याचा काय येतो, अनुभव घेतो. म्हणजे म्हातारपणी पण तो तारुण्याचा काय येतो, अनुभव घेतो या क्रियेमध्ये. आणि नैसर्गिक पद्धतीने वायुदोष दूर केले जातात. म्हणजे नैसर्गिक म्हणजे आपल्याला वायू आहेत आतमध्ये, काही जणांना म्हणजे जास्त वायुदोष असतात, ते नैसर्गिक पद्धतीने वायुदोष याच्यातून निघून जातात.